नुकतं सध्या सोशल मीडियावरती सुरेश धस, जयंत पाटील यांच्यामध्ये झालेला तुफान राडा, सोशल मीडियावरती एकमेकांवरती झालेल्या टीका, यामध्ये प्रत्युत्तर, संपूर्ण घडामोडी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चालूच आहे. तोपर्यंतच आताच्या क्षणाला सर्वात मोठी धक्कादायक बातमी समोर येते आणि जयंत पाटील यांच्या संपूर्ण समर्थकांना आज सर्वात मोठा धक्का बसलेला आहे. कारण शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, जे की सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत आणि गेल्या 30 वर्षापासून त्यांनी तिथं 60,000हून अधिक मताधिक्यांनी निवडून आलेले आहेत आणि इस्लामपूर मतदारसंघातील आमदार आहेत जयंत पाटील आणि त्यांनी चांगली पकड आणि प्रेमळ सुस्वभावी म्हणून ज्यांनी ओळख केली आणि निर्भीड व्यक्तिमत्व, स्पष्ट बोलणारे व्यक्तिमत्व आणि मवाळ प्रेमळ सोजवळ व्यक्तिमत्व जयंत पाटील म्हणून ज्यांची ओळख आहे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील, त्यांच्याबाबत आताच्या क्षणाची सर्वात मोठी सध्याची काळजाचा ठोका वाढवणारी धक्कादायक बातमी समोर येत आहे. नुकतंच विधानसभेमध्ये त्यांनी सुरेश धस यांच्याबाबत बोलत असताना, दूध भेसळयुक्त या प्रकरणावर बोलत असताना त्यांनी नाव घेतलं नाही, परंतु बीड जिल्ह्यातील आमदार त्यांच्या पत्नीने अधिकाऱ्यांना फोन केला आणि धमकी दिली की भेसळयुक्त दूध घ्यायला दबाव आणला. परंतु यावर बोलत असताना सुरेश धस म्हटले की मला उलट बोलायला लावू नका, नाहीतर खैर नाही. यावर सुरेश धस यांनी बरंचसं काही स्टेटमेंट दिलं. जयंत पाटील यांच्यावर बोलत असताना अनेक काही खुलासे देखील केले. परंतु या घडामोडी चालू असतानाच आताच्या क्षणाला दुसरी बातमी समोर येते आणि संपूर्ण सोशल मीडियावरती जेव्हा बातमी आली तेव्हा संपूर्ण सांगली जिल्हा, इस्लामपूर परिसर आणि शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादी संपूर्ण पक्षामध्ये आज हळहळ व्यक्त केली जाते. पक्षामध्ये आज खळबळ उडालेली आहे. कारण जयंत पाटील, आमदार जयंत पाटील, इस्लामपूरचे मतदारसंघातील आमदार जयंत पाटील, जे की सध्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हे पद भूषवत आहेत आणि जयंत पाटील यांच्याबाबतच आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे एका पाठोपाठ जयंत पाटलांना धक्के बसत आहेत. कारण जयंत पाटील आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यामध्ये अजितदादा पवार यांच्या फुटीनंतर बरंचसं काही राजकारण वर्तुळामध्ये खळबळ उडाली होती. परंतु त्यानंतर जयंत पाटलांनी ही धुरा सांभाळली होती. शरदचंद्र पवार गटामध्ये ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख आहे. परंतु आताच्या घडीला राजकीय वर्तुळामध्ये जयंत पाटलांना सर्वात मोठा धक्का बसलेला आहे. कारण ईश्वरपूरच्या नंतर नगराध्यक्ष पदानंतर नगरसेवक देखील अपात्र ठरलेले आहेत. कारण अतिक्रमण प्रकरणानंतर मलगुंडे बंधू अपात्र ठरले होते आणि ईश्वरपूर नगराध्यक्षानंतर आता नगरसेवक देखील अपात्र ठरलेले आहेत. सांगलीतील ईश्वरपूर या सांगली जिल्ह्यामध्ये आज या संपूर्ण अपात्र घटनेनंतर जयंत पाटील यांच्यावर आज राजकीय वर्तुळामध्ये सर्वात मोठं अपयश वर्तवलं जातं. या अपयशामागे नेमका हात कोणाचा? जयंत पाटील यांना या अडचणी का आल्या याबाबत सध्या संशोधन चालू केलेलं आहे. जयंत पाटलांची संपूर्ण मेहनत, जयंत पाटलांनी पक्षासाठी, समाजासाठी केलेली मेहनत आणि जीवाचं रान केलं, परंतु अपात्र उमेदवार का ठरले याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु जयंत पाटील यांना राजकीय घडामोडीमध्ये आणि राजकीय वर्तुळामध्ये हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय. आणि या राजकीय घडामोडीनंतर नगराध्यक्षानंतर नगरसेवक हे अपात्र ठरले, मलगुंडे बंधू देखील अपात्र ठरले. परंतु या संपूर्ण घडामोडी एकीकडे चालू असताना आताच्या क्षणाला सुरेश धस आणि जयंत पाटील यांची तुफान फटकेबाजी सोशल मीडियावरती चालू आहे. जयंत पाटलांनी विधानसभेमध्ये मांडलेला मुद्दा, यावर सुरेश धस यांनी केलेला स्टेटमेंट, तो व्हिडिओ देखील आपण पाहून घ्या. नंतर मी पळत पळत गेलो, अध्यक्षांना परवानगी मागितली पण त्यांनी मला परवानगी दिली नाही. त्यांनी असा कयास मांडला की तुकाराम मुंडे साहेबांनी पुण्याला कुठली तरी एक बैठक घेतली होती, त्याच्यात 200 चेअरमन लोक होते प्रमुख, आणि त्या बैठकीत कोणत्या तरी मोठ्या पावडर प्लांटचा एक व्यक्ती असं म्हणाला की बाबा सुरेश धसची पत्नी वगैरे, असं त्यांनी सांगितलं. दम भीम, आता दम भीम तर तो काय आमचा धंदा वगैरे नाहीये दम भीम करण्याचा, आणि माझा असेल पण माझ्या पत्नीचा तर बिलकुल नाहीये बरं का. तर माझी पत्नी त्या जे त्यांचे संभाव्य तिकडचे जे पावडर प्लांट वाले आहेत त्यांच्याकडे 15 वर्षापासून आमचं दूधच नाही. आमचे जे इथले स्थानिक विरोधक आहेत त्यांचं दूध मात्र त्या प्लांट कडे जातं. मग त्या विरोधी पार्टीचे प्लांट वाले जे आहेत त्यांच्या कदाचित कोणीतरी सौभाग्यवती किंवा कोणी फोन केला असेल आणि ते आमच्यावरती ढकलताय. माझ्या तालुका दूध संघाचं दूध हे मी फक्त नेस्ले ज्याचं 3 दिवसाच्या नंतर बाळाला दूध पाजायला सुद्धा पावडर वापरतात, अबॉट कंपनीची नेस्लेची,
त्या नेसलेला माझं दूध जातं. दुसरं जे आहे ते मदर डेअरीला माझं दूध जातं. मदर डेअरीला जे स्टँडर्ड आहे NDDBची देशामध्ये. आम्हाला हे असले पावडर प्लांटवाले जे कोणी आहेत तथाकथित जयंत पाटलांचे प्रेमी कोणी असतील ते, तर त्यांना आम्हाला दूध घालायची गरज नाही. आम्ही त्यांना भीक घालीत नाही किंवा आम्ही त्यांना भीक घाला असं म्हणत नाही. आणि जे आता त्यांच्या